एक वेळ त्याने तिच्या विरहाने आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केला, पण या दोघांचा आज यशस्वी संसार उभारलाय। एका चळवळीतून एकत्रित आलेल्या युगुलांची ही संघर्षमय दास्ता। प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं, पण वाटतं तितकं ते सोपं नसतं। सोलापुरातल्या प्रशांत आणि ज्योती या दाम्पत्याला प्रेमासाठी सत्व परीक्षाच द्यावी लागली। दोघातील निखळ निरपेक्ष अशा प्रेमभावनेनं जातीपातीच्या भिंती कोसळल्या। आलेल्या कौटुंबिक सामाजिक अडथळ्यांवर दोहोंच्या प्रेमानं अढळ विश्वासानं विजय मिळवला। आज प्रशांत आणि ज्योती एकमेकाचे जीवनसाथी म्हणून जीवनाची वाटचाल करतायत। वाटतं तितकं ते सोपं नव्हतं। प्रशांत मॅकल आणि ज्योती बंडा। लाल बावट्याच्या कामगार चळवळीत दोघांची ओळख। प्रशांत मॅकल लोक कलावंत म्हणून प्रजानाट्य मंडळातून कार्यरत, तर ज्योती बंडा यांचीही समाज सुधारणेची प्रबोधनाची भूमिका। कामगारांच्या प्रश्नी समाजाच्या प्रश्नी कार्यरत राहताना प्रशांत आणि ज्योतीचं सूत जमलं। दोघातील प्रेमात एक विश्वास होता, उदात्त भावना होती। हा टाइमपास नव्हता, तर जीवन मरणाचा आधार होता। झालं, दोघांनीही लग्नाचा विचार केला। प्रेमविवाह म्हटलं की आमच्याकडे भुवया उंचावतात, एक धक्का म्हणूनच त्याकडे पाहिलं जातं। इथे तर प्रशांत मॅकल आणि ज्योती बंडा यांच्यात जातीच्या भिंती उभारल्या। मग काय, घरच्यांच्या विरोधाचा मोठा डोंगरच प्रेमी युगलाच्या आड आला। मुलगा म्हणून प्रशांत समोरची समस्या तशी सौम्य असली तरी ज्योती समोर सारं दिव्यच होतं। घरच्यांना हे लग्न अमान्य, त्यातूनही येणाऱ्या दबावानं हतबल ज्योतीनं लग्नाला नकार द्यायची तयारी केली। हा प्रशांतसाठी अनपेक्षित धक्का ठरला। समाजातील जातीभेद संपत नसेल तर जीवनाचाच शेवट केलेला बरा, अशा विचारातून प्रशांतनं आत्महत्येसारखा टोकाचा पर्याय निवडला। तसा प्रयत्नही त्याने केला, मात्र प्रशांत आणि ज्योतीचा संसार हा नियतीलाच हवा होता। आत्महत्येच्या प्रयत्नातून सावरलेल्या प्रशांतनं आपला निर्धार अधिक पक्का केला। तिकडे ज्योतीनंही प्रेमात हार मानायचीच नाही असा निश्चय केला। अन सारा विरोध डावलून प्रशांत आणि ज्योतीनं 2005 साली आंतरजातीय विवाह रजिस्टर केला। प्रेमाचा विजय झाला। आज 14 वर्षाच्या वाटचालीत प्रशांत आणि ज्योती यांचा सुखी संसार उभारला। पहिली मुलगी झाल्यावर घरच्यांचा असणारा विरोधही मावळला। मॅकल बंडा परिवार या दोहोतही सौहार्दाचं, एका नात्याचं आज वातावरण आहे। प्रशांत आणि ज्योती यांच्या प्रेमविवाहाला मित्रपरिवार तसंच पुरोगामी मंडळींचीही साथ महत्वाची ठरली। आज प्रशांत यांचा स्टेशनरीचा व्यवसाय, तर ज्योती शाहीर अमर शेख पतसंस्थेत कामाला आहेत। आज सारं काही सुरळीत आहे। दोहोंचं प्रेम यशस्वी झालं। यामध्ये निर्माण झालेल्या परिस्थितीत दोघांनीही एकमेकांची साथ सोडली नाही। आंतरजातीय विवाहामुळे समाजातील जातीपातीच्या दरी नक्कीच नाहीशा होतील असा विश्वास प्रशांत आणि ज्योती दाम्पत्य व्यक्त करतं। प्रेम जवळपास 3 ते 4 वर्ष चाललं। कामगार चळवळीतून आणि सांस्कृतिक चळवळीतून आमचं प्रेम फुलत गेलं आणि आम्हाला वाटलं की आम्ही लग्न करावं, परंतु या जात व्यवस्थेमुळं आम्हाला खूप त्रास झाला, भरपूर अडचणी आल्या समोर आमच्या। पण त्यातून सुद्धा बाहेर यायचं, एकतर आम्ही स्वतः तर संपलं पाहिजे किंवा जात तर संपली पाहिजे, ही आमच्या मनात राहिली होती। एका वेळेला तर म्हणजे तिच्याकडून थोडं नकार मिळाल्यामुळं मी एकदा सुसाईड करण्याचाही प्रयत्न केला, त्यातून बाहेर आलो। मग त्यानंतर सुसाईड करण्याच्या प्रयत्नामुळे मग ती तयार झाली, होकार दिली। मग आम्ही 2005 साली मग लग्न करण्याचा निर्णय केला आणि रजिस्टरमध्ये नोंद घेतलं। आणि याचं सर्वात मोठं कारण म्हणजे आमचे विचार। आता प्रेमामध्ये खूप आक्रस्थळेपणा होऊन प्रेम करतात आणि सोडून देतात, असले भरपूर घटना घडलेल्या आहेत आणि घडतही आहेत। मग त्यामुळे प्रेम हे बदनाम झालेलं आहे। प्रशांत हे मला असंच ओळख झाले होते एकदा ऑफिसमध्ये, मग तिने प्रजानाट्यमध्ये गाणे म्हणत होते, मग मी पण गाणं म्हणायचं होतं म्हणून मी पण गेले नाट्यमंडळामध्ये
असं थोडं थोडं ओळख झाली आमची. मग नंतर ते शाहीर अमर पतसंस्था होती, मग त्यात कामाला लागले मी. मग असं थोडं कोण इथं तिथं प्रोग्राम होतं, ते मोर्चे होते, ते सोबत जात होते मी बी. मग एकदा त्यांनी प्रशांतने प्रपोज केले होते मला. मग एकदा अगोदर मी नकार दिले होते. मग थोडं इच्छाने असंच विचार करून मग त्यांचा स्वभाव वाटलं, एक चांगला जोडीदार मिळतील आपल्याला, म्हणून मी होकार दिला आहे त्यांना. आणि ते चांगले आहेत आणि आता आम्हाला 2 मुलं आहेत, एक मुलगी आणि एक मुलगा. घरच्यांचा विरोध होता, आई वडिलाचं, भावाचं. त्यांनी कधी हे केले नव्हते, मग विरोधच केले होते. मग मी रजिस्टर मॅरेज त्यांना न सांगताच केले. आता सर्वजण जवळ येतात, बोलतेच, काय नाही, कुठल्याही कार्यक्रमाला बोलवतात. आता काय विरोध नाही आहे त्यांचा. आम्ही कितीही सुधारलो, प्रगत झालो, सुधारणावादी ठरलो, तरी प्रेमाची व्यापकता, त्याची रुजलेली भावना याचा आम्हाला अंदाज बांधता येत नाही. हे तसं दुर्दैव. काळजाच्या पायथ्याला वेदनेचा घाव आहे, जीव घेण्या वेदनेला प्रेम ऐसे नाव आहे. अशा शब्दात प्रेमवीर आपल्याला याचं महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न करतात. शाहरुख खानचे चाहते असणारे प्रशांत अशा समर्पक गाण्यातून आपली भावना व्यक्त करतात. हमको हमी से चुरा लो, दिल में कहीं तुम छुपा लो, हम अकेले खो न जाए, दूर तुमसे हो न जाए, पास आओ गले से लगा लो, हमको हमी से चुरा लो, दिल में कहीं तुम छुपा लो, ये दिल धड़का दो. व्हॅलेंटाईन डे निमित्त प्रशांत आणि ज्योती यांच्या प्रेम कहाणीची ही दास्ता सादर केली होती. विशेष प्रतिनिधी दीपक सोमा यांनी. चित्रीकरण होतं मनोज हुलसोर यांचं, तर तंत्रसंकलन होतं राजेश कानडे यांचं.